श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी वेळ, काळ, स्थळ जशी गरज नसते ना, त्याच पद्धतीने लहान मुलंसुद्धा स्वामींची भक्ती करत असतात. आणि लहान मुलं हे निरागस असतात. ज्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली त्या भक्तांच्या आयुष्यात स्वामींनी चमत्कार हे केलेलेच आहेत. आणि स्वामींच्या सेवेत येण्यासाठी खरोखरच भाग्य असावे लागते. जो भक्त स्वामींची सेवा मनापासून करतो त्या भक्तांच्या आयुष्यात स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. आणि जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्या पद्धतीने स्वामी पावलोपावली आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी राहत असतात आणि आपल्या भक्तांना अनुभव देत असतात. प्रत्येक संकटे, दुःख, अडचणी यातून स्वामी अलगद बाहेर काढत असतात. आणि हे जेव्हा स्वामींचा चमत्कार प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात होत असतो तेव्हा तोच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. स्वामींचे सुंदर सुंदर आणि अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि त्याचबरोबर स्वामींचे जे अनुभव तुम्हाला आवडतील त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा छोट्याशा मुलाने सांगितलेला आहे आणि त्याचं नाव हे साई गणेश चौधरी आहे आणि तो 7वीला शिकत आहे. तर तो जिल्हा पुणे येथील आहे. चला तर मग त्या लहानशा मुलाचा अनुभव ऐकूया त्याच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना. अनुभव शेअर करायचा आहे. नाव सांगायचंय का? हा. अरे वा. साई गणेश चौधरी. साई गणेश चौधरी. हा. बरं बरं. आणि जिल्हा तालुका काय सांगायचंय का? जिल्हा पुणे, तालुका खेड. बर, चालेल. सांगा ना अनुभव. कसे आला स्वामी सेवेत? आम्ही असं हॅलो. 1 वर्ष झालंय. हा. 1 वर्ष झालंय. हा हा. अरे वा. दुसरा अनुभव आहे हा. हा हा. म्हणजे पहिला कोणता आलेला होता? अक्कलकोट मध्ये नाही का स्वामींचं दर्शन. पर्स हरवली. तुम्ही केलता ना अनुभव शेअर? हो हा हा. पहिला केलाय का अनुभव शेअर? हा. बरं बरं. सांगा ना मग आता अनुभव. मंगळवारी मम्मी आणि पप्पा आज 8 दिवस झाले जेजुरीला गेले होते. अरे वा. हा. आणि येताना आहे ना त्यांना आहे ना दुपारचा एक मुसलमानचा बाबा भेटला. हा. आणि त्यांनी त्यांच्याकडे 1 रुपया मागितला. मम्मीने त्यांच्याकडे. मम्मीने मागितला त्या माणसाकडे? नाही, त्या माणसाने मम्मीने त्यांच्याकडे 1 रुपया मागितला. बरं. हा. मम्मीने त्यांनी दिला आणि त्यांनी रस्त्यावरचा एक दगड मागितला. अरे बापरे. हा. आणि मम्मीने त्यांना ते कळलंच नाही. त्यांनी त्याला 2-3 वेळा विचारलं. हा. आणि मग विचारल्यावर त्यांनी स्वतःने तो दगड घेतला. हा. आणि पप्पाच्या हातावर ठेवून तो दगड बंद करायला लावली मूठ. हा. आणि त्याच्यापासून एक रुद्राक्ष मणी तयार केला. अरे बापरे. आणि परत तसंच मम्मीच्या हातावर केलं तर त्याचा शंकराचं हे झालतं. पिंड? नाही, मग? पूर्ण अंग, शरीर. अरे बापरे. आणि मग ते पण त्याने हात चालाकी करून केलं होतं. हा. आणि ते केल्यावर पप्पा आणि मम्मीकडे पैसे मागितलं. किती? त्यांनी 20 किती देईन तेवढं.
त्यांनी 20 रुपये दिलं तर त्यांनी ते घेतलंच नाही. म्हणला मला अजून पैसे पाहिजे. हा ते म्हणले नाही एवढंच आहे. तर म्हणला नाही नाही. आणि एक जोडी होती त्याच्याकडून पैसे दाखवायला लागला. बघा बघा एवढं पैसे आहे, त्याच्यात हात घाला, असं करा तसं करा. हा म्हणजे तो असा लुटण्यासाठी आला होता लोकांना. हो ना, आता तो 20 रुपये देतोय तर घेत नाही म्हटल्यानंतर तो लुटणारच होता ना. हा आणि मग त्यांनी 100 रुपये दिले पप्पा त्यांनी. तरी तो म्हणत होता थांबा थांबा. मग मम्मी ती थांबली नाही आणि आली. मग बापरे. आणि तो रुद्राक्ष म्हणून तो म्हणला की तो गळ्यात बांधा आणि तुमचं चांगलं होईल. आणि तो रुद्राक्ष मिळालेला होता तसाच. हा हा आणि मग तो हे करायला लावला, गळ्यात बांधायला लावला. हा. मग मम्मी त्यांनी ते करा नदी लागते ना हा त्याच्यात सोडून दिला. हा 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 आणि दुसरा अनुभव असा आला, दर गुरुवारी पप्पा मठामध्ये केळी देतात ना. हा हा तर त्या दिवशी तिथून केळी घेतात. तिथं ते दुकानच बंद होतं. हा आणि मग तर पप्पांच्या दुसरी का कुठंच केळी दिसत नाही रोज आणि नसतीच. हा हा आणि मग ते बंद असल्यावर पप्पा स्वामींना म्हणले की स्वामी तर आम्हाला केळी द्या मठात द्यायचीत म्हणून. हा हा मग पुढे आले पप्पा असेच. तर मठा शेजारी 1-1.5 डझन केळी होती ठेवलेली. म्हणजे तिथं कोणीच नव्हतं. नाही होतं पण तिथं रोज केळी नसतात, गुरुवारचीच ठेवली होती फक्त. अरे वा. एक आणि मग पप्पा गेले तिथं, विचारलं की केळी कशी आहे. ती म्हणली 60 रुपये डझन. पप्पानी 1 डझन घेतली हा हा आणि मठामध्ये दिली. तर दिली आणि रोज बघतात तिथं तर केळीच नसते आता. अरे वा, म्हणजे ती स्वामींना खायची होती ना म्हणून ठेवली होती. हा हम्म. एवढे 2 अनुभव आले. हा हा नाही, खूप सुंदर अनुभव आहेत. कितवीला हा आहेस? 7वी. होय, तुझा फोटो पाठव, आपण ठेवूया तुझा व्हिडिओ मध्ये. हा आणि आता स्वामी माझ्याकडून खूप सेवा करून घेतात. अरे वा. गुरुचरित्र पारायण, रोज नित्य सेवा. तू गुरुचरित्रच पारायण केलं? हा 3 केलेत. अरे वा. कधी केलं, सकाळी का दुपारी का संध्याकाळी? सकाळी किती वाजता उठतो? 4-5 वाजता. पारायणाच्या वेळेस? हा अरे वा. खूप छान सेवा करतोय तू एवढ्या लहान वयामध्ये. हा हॅलो. हा बोला ना. आपण ते अनुभव नव्हता शेअर केला का, आपलं पाकिट हरवलेलं बघा तुमच्याकडे. गेल्या वर्षी 17 फेब्रुवारीच्या याच्यात. हा 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 तर तुमच्याकडे मी अनुभव शेअर केला होता बघा. माझे पाकिट हरवलं, ते दुधाचं बिल घ्यायचं तेव्हा पाकिट बघितले. हो 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 आलं लक्षात. आलं का त्याला? हा आलं. मग आता ते मी पोराला ते अनुभव शेअर करायला लावला ते. हा हा नाही, खूप छान बोलतोय मुलगा तुमचा. 7वीला आहे ते. हम्म. सेवा नित्य सेवा ते रोजची चालू आहे ती. हा हा अरे वा. नाही, सेवा करणं महत्वाचं आहे, पण त्याला बोलायला पण छान येतंय. ते आता पारायण बिरायण करीतो ना. हा हा 7वीला आहे ते शाळेत. म्हणजे आता 8वीला जाईल. हा 7वीची तर हा हा अरे वा. त्याच्याच मनाने गुरुचरित्राचं पारायण केलं का तुम्ही सांगितलं? नाही, त्याच्या मनानेच केलं त्यांनी. चालतंय ठीक. श्री स्वामी सर. हो, खूप सुंदर अनुभव आहे, शेअर करते मी. चालतंय ठीक. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.